लेट्स प्ले. स्कोरर रेडी आहे का? स्कोरर हात दाखवा ना त्यांना. हा यस. कंटिन्यू मॅच चालू आहे का पुढे? हो कंटिन्यू. पहिले चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर मात्र एक संधी काहीशी निर्माण केली, परंतु ती संधी इथे गमावली जाते. पहिले षटक आणि पहिल्याच चेंडूवरती कुणाल यांच्या बॅटमधून आलेला षटकार. 6 धावेने इथे धावसंख्येची सुरुवात. त्यानंतर प्राप्त केली जाते ती सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 7. पहिले षटक सुरू आहे. 7 धावा इथे या मैदानामध्ये पूर्ण झाल्यात. 7 धावा. सुरुवात तर चांगली केली आहे. अवया शेवट कशा प्रकारे केला जाईल. पुढचा चेंडू इथे देखील स्विच हिट. तू क्षेत्ररक्षक तिथे तैनात. धाव घेण्याचा प्रयत्न. हो इथे जेमतेम धाव इथे पूर्ण केली आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 8 धावा. पुन्हा एकदा 1-1 धाव आणि धावसंख्येमध्ये इथे वाढ होते. दुपारचं सत्र आहे आणि आजच्या दिवसातील ही चौथी मॅच जी मैदानामध्ये सुरू आहे. चेंडू देखील पॉइंटच्या दिशेने इथे खेळून काढलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त केली आहे. धावसंख्येत 1 ने वाढ होते. पहिले षटक सुरुवात तर अगदी धूमधडाक्यामध्ये. इथे कुणालच्या बॅटमधून उत्तुंग असा षटकार ठोकून काढला आणि त्यानंतर मात्र गोलंदाजाने देखील स्वतःला सावरत चांगली गोलंदाजी इथे केली आणि त्या दरम्यान निर्धाव चेंडू काहीशे हाताळलेत. पुन्हा एकदा आडवा बॅटचा वापर. बॉल जाईल डीप लॉंग लेग. स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषा पार. येईल चौकार 4 धावेंसाठी. बघा काय फटका इथे सजवला जातोय. ऍक्शन रिप्ले. काहीसे शफल होऊन चेंडू ऑन साइडला खेळलाय आणि त्यानंतर इथे चौकार. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या देखील इथे वेगवान वाढवण्याचा प्रयत्न कुणाल यांचा. आज नाद ब्रह्म संघाने काहीशी बॅटिंग ऑर्डर मध्ये बदल केलाय. जो बिग हिटर आहे प्रामुख्याने त्याला आघाडीला पाठवण्याचं काम केलंय. काल कुणाल 4थ्या ते 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आले, परंतु आज ते ओपनिंगला आलेत. धावसंख्या इथे आपण पाहतोय जी वाढवली जाते. त्यांच्याकडे अध्यक्षांकडे दिले. आपल्या अध्यक्ष त्यांच्याकडे दिले. आपला अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या ना. म्हणजे खेळाडूंची नावं जर नाही समजली तर इथून व्यासपीठावरून कुठली वस्तू जाणार नाही. चला हेमंत गोलंदाजी मार्क वरती आलेत. माही आहे का? हेमंत आहे. हा हेमंत आहे. हेमंतला माही नाही होत. महेशला माही होत. हेमंत इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. टोपण नाव देण्यासाठी खरं नाव चांगलं पाहिजे. वाह पहिला चेंडू टो क्रशिंग यॉर्कर. काय रिदम मध्ये चेंडू हाताळलाय.
अप्रतिम इथे गोलंदाजी पाहायला मिळाली. टो क्रशिंग यॉर्करने इथे हेमंत यांनी सुरुवात केली आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती अप्रतिम असा यॉर्कर त्या दरम्यान प्राप्त केली जाते. ती सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 15. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या तर दुसऱ्या षटकामध्ये सुरुवातीलाच एकेरी धाव. पुन्हा एकदा चेंडू आडव्या बॅटमधून इथे कुणाल यांच्या बॅटमधून येतोय. एक सनसनीत चौकार 4 धावेंसाठी. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 19 रन्स ऑन अ बोर्ड. 19 धावा आतापर्यंत झाल्यात. सुरुवात तर अगदी सुरेखरित्या इथे पहिल्याच पासून जी सुरुवात केली जाते ती सुरुवात अप्रतिम आहे. जी कुणाल प्रामुख्याने विस्फोटकच बॅटर आहे आणि त्याच्या बॅटमधून विस्फोट घडून येतोय. पुन्हा एकदा इथे ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. डावे एसटीच्या बाहेर. बॉल जाईल वाईट प्लस चौकार. या बोनस स्वरूपाच्या 5 धावा. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाची जी आपण स्तुती केली ना ती स्तुती कुठेतरी भारावून गेलेली आहे. कारण इथे बॅटर गोलंदाजाच्या माइंडसेट बरोबर खेळतोय. म्हणजे शफल होऊन खेळण्याचा जो प्रयत्न आहे त्यामुळे गोलंदाज इथे भरकटलेला मारा करतोय. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. 5 धावेने वाढ होते. बोनस स्वरूपाच्या या 5 धावा. धावसंख्या होते ती 24 रन्स ऑन अ बोर्ड. 24 धावा. पुढचा चेंडू इथे मात्र सुरेखरित्या चेंडू हाताळला जातोय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या निर्धाव चेंडू आहे. 24च धावा झाल्यात आणि कुणाल यांचा स्ट्रॉंग झोनच ऑन साइड आहे. ते उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू पण लेग साइडलाच खेळतात कारण तो त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे. त्यामुळे गोलंदाज ज्या वेळेस उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू हाताळेल त्या वेळेस कधी काळी तिथे संधी निर्माण होईल. परंतु डावे एसटीच्या बाहेर एकतर अवांतर अथवा मोठा फटका हा खेळला जाईल. धावसंख्येमध्ये अतिरिक्त धावेने देखील वाढ होते. इथे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. विकेटचं पतन. कुणाल बॅक टू द पॅव्हिलियन. पहिलाच बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. राज यांनी टिपलेला सुरेख असा झेल. विकेटचं पतन इथे होत आहे. पहिलाच बॅटर इथे कुणाल बाद होतोय आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी रोहन इथे नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. सुरुवात चांगली करून दिली कुणाल यांनी परंतु वेळोवेळी मोठे फटके खेळणं म्हणजे थोडीशी रिस्क असतेच. ते कुणाल बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर रोहन. 25 धावा झाल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. हे दुसरं षटक सुरू आहे. चेंडू देखील सुरेख. बघा विकेट प्राप्त केल्यानंतर गोलंदाज अजून प्रभावशाली गोलंदाजी करतो हे स्पष्टपणे दिसून आलं. जो विस्फोटक बॅटर कुणाल त्याला बाद केल्यानंतर हेमंत यांनी पुन्हा एकदा जो रिदम पकडलाय उजव्या एसटीच्या बाहेर. चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. निर्धाव. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलाय. गॅप मधून चेंडूला धाडून दिलाय सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवरती येतोय खणखणीत चौकार. 4 धावा. 2 षटकांनंतर धावसंख्या होते एका गड्याच्या मोबदल्यात 29 धावा. 29 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. 2 षटकानंतर 29 झाल्यात. बघूया अजून भरपूर षटक शिल्लक आहेत.
जेवणार आहे, काहीच नाही सकाळपासून. कृष्णराज का? कृष्णा राज बबन खाया मतलब बबन हमें लाया तभी खाया. बबन में रहता 5, उसमें बाटा 3 रह गया 2. चला इथे आपण पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तृष्णराज तृष्णराज हजारे इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक आहे, तर संघासाठी तिसरं षटक. पहिला चेंडू इथे स्विच करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, परंतु ते अपील पंच इथे फेटाळून देतात. बघा पंचांनी इथे लगेच निर्णय आपल्यापर्यंत सोपवलाय. स्क्वेअर लेग पंच देखील कळवतात की शरीराचा वेध झालाय आणि त्यामुळे इथे बॅटरला कुठल्याही प्रकारचा धोका नसेल. बघा ज्या वेळेस अपील केलं जातं, तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता की कशा पद्धतीने इथे चेंडू हाताळलाय. टप्पा पडल्यानंतर जो स्विचिटचा प्रयत्न केला, म्हणजे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये, तो शरीराचा संपर्क झालाय. इथे देखील इनसाइड आउट आणि बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू अडवला जाईल. 2 धावा त्या दरम्यान प्राप्त होत आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 31. 31 धावा झाल्यात. संकेत एक अष्टपैलू खेळाडू आहे. संकेतने चांगले संकेत दिलेले आहेत, त्यांच्या बॅटमधून धावा येत आहेत. 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू इथे देखील शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, गुडघाट टेकवत स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज देखील तितकाच हुशार आहे. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू, म्हणजे या चेंडूवरती तुम्हाला सरळ बॅटनेच त्या चेंडूला उत्तर द्यावं लागतं, परंतु इथे आपण पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा जो प्रयत्न केला गेला त्यामध्ये इथे शरीराचा वेध, इथे कुठल्याही प्रकारचा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. लेग बाय स्वरूपाची धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. 32. हा चेंडू देखील पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतला जातोय. तृष्णराज अप्रतिमरित्या इथे गोलंदाजी करतायत. जे ज्या वेळेस आघाडीचा बॅटर इथे कुणाल बाद झाला, त्यानंतर मात्र बिग हिट इथे काहीशे दुरावले गेलेत. चौकार षटकार, एक चौकार आला, परंतु मनावा तसा रिदम इथे धावसंख्येने पकडलेला नाहीये. हा देखील खोलवट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, परंतु जेमतेम एकच धाव मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या इथे 33. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 33 धावा आतापर्यंत झाल्यात. एक बॅटर इथे बाद आहे. या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि तो कशा प्रकारे हाताळला जाईल. शेवटचा चेंडू. 33 झाल्यात. हे तिसरं षटक आहे. इथे देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. एक धाव त्या दरम्यान प्राप्त होती, परंतु दुहेरीचा प्रयत्न केला. दुसरी धाव देखील इथे प्राप्त केली जाते. 3 षटकांमध्ये 35 धावा. 18 चेंडूंमध्ये 35 झाल्यात, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे कमीत कमी 2 धावा इथे पूर्ण करण्यात आल्यात. धावसंख्या आपण पाहतो इथे 35 एका गड्याच्या मोबदल्यात. काहीसा कानमंत्र इथे देण्याचा प्रयत्न आहे. पाणी नेलंय का प्रतीक सरांनी हातामध्ये? नेलंय ना, हा ते महत्वाचं आहे, कारण काही न घेता ते मैदानामध्ये गेलं ते हे चुकीचं आहे. काहीतरी घेऊन जा, बॅट न्या, पाणी न्या. नुसतंच गेल्यानंतर त्यांना आणायला कोणाला तरी पाठवावं लागेल. 4 षटकानंतर पाण्याचा अवधी आपण देतो, परंतु आत्ताच पाणी मागवलंय. मग फिल्डिंग टीम तुमचे देखील अतिरिक्त खेळाडू पटकन मैदानामध्ये न्या. पाणी घेऊन गेलात तरी चालेल, लगेच जा. हा नाही नाही, पाण्याची गरज आहे ना, आणि आमच्या टेबलवर ते आहे, म्हणजे त्यांना तिथे दिलंच पाहिजे. आम्ही म्हणतोय की जेव्हा गरज लागेल तेव्हा पाणी न्या.
पाणी प्या, परंतु बसून पाणी प्या. उन्हामध्ये तुम्ही उभे उभे राहून पाणी पिऊ नका. थोडीशी काळजी घ्या. काही ज्या बेसिक गोष्टी आहेत त्यांचं पालन करा, कारण तुमची जी बॉडी गरम होते ना, त्यामध्ये तुम्हाला उभं राहून पाणी पिणं म्हणजे फार धोकादायक आहे. काही काळजी घेणं फार गरजेचं आहे. प्रतीक सरांचा मला वाटतं इंजरी काही बरी झालेली नाही, परंतु ते आज देखील आलेत मैदानामध्ये. हा, स्टार प्लेअर कधी माघार घेत नाही. ते इंजरी ते नंतरच, टुर्नामेंट संपल्यानंतर आपण त्याच्याकडे लक्ष देऊ. आणि फिजिओ आहेच, जर काही अत्यावश्यक सेवा लागली तर फिजिओ आहेच. चला आपण लगेच मॅच कडे वळतोय. षटक क्रमांक 4 ला इथे सुरुवात केली जाईल. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा इथे विनीत हेमंत म्हणजे माही इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि संघासाठी चौथं षटक. पहिला चेंडू इथे डाव्या यष्टीच्या बाहेर. बघा जो वेग आहे ना, त्या वेगाचा वापर इथे गोलंदाज योग्य पद्धतीने करत नाहीये. ही दिशाहीन गोलंदाजी आहे. म्हणजे या चेंडूवरती तुम्हाला विकेट प्राप्त करणं म्हणजे फार अवघड आहे. इथे धावा जास्त खर्च होऊ शकतात. म्हणजे मागाशी ज्या बोनस स्वरूपात 5 धावा आपण पाहिल्या त्या प्रकारे अतिरिक्त धावसंख्येत वाढ. धावसंख्या 36. इथे इनसाइड आउट. काय फटका सजवलाय, वा बाई वा. बॅटच्या रडार मध्ये मिळाला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून स्टँड अँड डिलिव्हर ऍक्शन रिप्ले स्लो मोशन. बघा बॅटच्या अगदी पुढे चेंडू मिळाला आणि त्यानंतर काय सौंदर्य इथे बॅट मधून पाहायला मिळालं. क्रिकेटचं खऱ्या अर्थाने हेच सौंदर्य आहे, सुरेख फटक्याचं. इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू. इथे चेंडू जाईल डीप मिड विकेट, आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावेंसाठी. इथे गेअर शिफ्ट केलाय. मगापासून ज्या गोष्टीची चर्चा होती ती चर्चा इथे सत्यामध्ये मला वाटतं प्रतीक यांनी जो कानमंत्र दिलाय, मला वाटतं पाण्याबरोबर एनर्जी बूस्ट करणारं काहीसं लिक्विड दिलंय. त्यामुळे बॅटर इथे एनर्जेटिक फटके खेळतात, नाही का. प्रतीक यांनी कानमंत्र दिलाय का सूचना दिल्या आहेत, अभी तुम्हें मारना पड़ेगा. बहुत सारे बैट्समैन है तो तुम्हें खेलना ही पड़ेगा. इथे काहीसा कानमंत्र दिला, पाहूया त्या कानमंत्राचा फायदा घेतला जाईल का. पुन्हा एकदा चेंडू इथे लॉंगॉनच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षण अप्रतिम आहे. चांगला चेंडू अडवलाय. एक धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 49. जो इथे मोठा फटका खेळण्याचा जो प्रयत्न करण्यात आला त्यामध्ये जेमतेम यश तरी आहे. 49 धावा एका गड्याच्या मोबदल्यात झालेल्या आहेत. पुढचा चेंडू इथे गती परिवर्तन, बॅकफुटला गेलेत. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढला. एक धाव वेगात पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे वेगात पूर्ण होते. बघा पहिली धाव ज्या वेळेस तुम्ही वेगात पूर्ण करताना थोडीशी चुकी क्षेत्ररक्षकाकडून झाली की लगेच दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 50 पार. 51 धावा झाल्यात. 50+ 51 धावा. संघाचा अर्धशतक तर झालंय. एक बॅटर इथे बाद झालाय. चौथं षटक सुरू आहे. असाच जर फ्लो राहिला तर कदाचित 100 पार किंवा त्यापेक्षा देखील जास्त. चेंडू स्विचिटचा प्रयत्न त्या ठिकाणी काही अंशी फसतोय. पंच कळवतायत. 1 धाव जी लेगबाय स्वरूपाची आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 52 एका गड्याच्या मोबदल्यात. 52 रन्स फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 52 धावा एका गड्याच्या मोबदल्यात झाल्यात. सुरुवात तर चांगली केली आहे आणि त्याचमुळे इथे या षटकाचा शेवट हा देखील वा. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. खेळायचं होतं खऱ्या अर्थाने कव्हरच्या दिशेने, परंतु जर ठरवून खेळायचं म्हटलं ना तर त्या चेंडूवरती तसा प्रहार करता येत नाही आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळालंय. इथे निर्धाव चेंडूचे सांगता होईल. 4 षटकं संपलेत. आता स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे. तुम्ही पाणी घेऊन जाऊ शकता. फिल्डिंग टीम तुम्हाला पाणी देण्यासाठी हा मध्यंतराचा वेळ आहे. पाणी नकोय तुम्हाला. बॅटिंग टीम तर सारखंच पाणी मागवते. फिल्डिंग टीमला अजून पाण्याची गरज नाही मला वाटतं.
थांबा, पाणी येतोय, तुमचा अतिरिक्त खेळाडू येतोय आतमध्ये, थांबा. येतोय येतोय, द्या द्या त्यांना पाणी द्या जरास. पंच तुम्हाला प्यायचंय का? पंच पाणी प्यायचंय? नको, पंच फार स्ट्रॉंग आहेत. चला थोडंसं लवकर, कारण पुढच्या मॅचेस देखील आपल्याला कव्हर करायच्या आहेत. ऑन टाइम आपण इथे मॅचेस करणार आहोत. पुढच्या मॅचचं शेड्यूल देखील आपल्या समोर आहेत. मॅच क्रमांक 12 म्हणजे यानंतर होणारी जी मॅच आहे, कुठले 12 मार्चच्या मॅचेस आहेत का? राजमुद्रा आणि युवा या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण आल्याची उपस्थिती इथे आयोजकांना द्यायची आहे आणि लगेच आपली प्लेइंग 11 आणि व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर शिवतेज आहे ना, शिवतेज आणि गरवारे, त्यानंतर असतील श्रीराम पथक आणि त्यांच्या विरोधात रुद्र रूपम, आणि त्यानंतर असतील अभेद्य आणि ताल. आजच्या दिवसातील ती शेवटची मॅच असेल. चला, ही मॅजिक ओव्हर आहे. मॅजिक ओव्हर म्हणजे ही सर्वात निर्णायक. कोण आहे? आणि राज ज्यांनी पहिलं षटक हाताळलं ते आता पुन्हा एकदा आलेत, परंतु पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये 14 धावा खर्च केल्यात. इथे आता 10च्या आतमध्ये त्यांना रोखावं लागेल, अन्यथा 10च्या पुढे धावा झाल्या तर अजून बोनस देखील वाढेल. पहिला चेंडू इथे बोनसच म्हणावा लागेल. वाईट +4, बोनसच्या 5 धावा. हे भगवान ये क्या हुई, चीन टपाक डमडम. बोनस स्वरूपात आलेला हा पंजा 5 धावा. तर इथे मोहे मोहे म्हणण्यापेक्षा हे चांगलं आहे. इथे काहीतरी वेगळं घडलंय. आता यष्टीरक्षक यष्ट्यांना चिटकून उभा आहे आणि गोलंदाजाने चुकीचा चेंडू हाताळला, म्हणजे इथे चूक कोणाची आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल. गोलंदाजाने चूक केली, यष्टीरक्षक जवळ आहे म्हटल्यानंतर तुम्हाला उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू ठेवायचे. इथे एक एक धाव वाचवायचे, पहिल्या चेंडूवरती बोनस, आणि त्यामुळे या 5 धावा मोफतच्या आहेत. पुढचा चेंडू, इथे गती परिवर्तन, टप्पा पडल्यानंतर चेंडू इथे काहीशी उसळी घेतोय. एक धाव इथे प्राप्त होईल. एका चेंडूमध्ये 6 आल्यात. आता पुढच्या 5 मध्ये तुम्हाला 3 धावा खर्च करायच्या. 4 करून चालणार नाही. 10 झाल्यात तरी 5 धावा बोनस मिळतील. आता इथे फार कंजूसीने पुढचे चेंडू हाताळावे लागतील. परंतु आता स्ट्राईकला जर आपण पाहिलं, संकेत स्ट्राईकला नाही रे, संकेत नॉन स्ट्राईकला आहे. हा रोहन आहे. रोहन इथे स्ट्राईकला आहे आणि पहिला चेंडू तरी इथे या षटकातील खेळत असताना निर्धाव आहे. म्हणजे 4 मध्ये अजूनही 3 धावा इथे रोहन बनवतील का आणि राज इथे रोखतील का? ही मॅजिक ओव्हर, सब कुछ मॅजिक. इथे देखील टप्पा पडल्यानंतर वाह, इथे वाईट बॉल. अतुल रोंगे सर तिथे कळवतायत उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 60. इथे बिगिटचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे विकेटचं पतन. इथे रोहन बात, दुसरा बॅटर डगआउटच्या दिशेने, बॅक टू द पॅव्हेलियन. गणेश सूर्यवंशी यांनी टिपलेला सुरेख असा झेल. विकेटचं पतन होत आहे. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत, समीर. काल देखील या बॅटरने कमालीची गोलंदाजी आणि कमालीची फलंदाजी केली होती. बघूया आज कशा प्रकारे इथे या मॅजिक ओव्हर मध्ये मॅजिक करून दाखवतायत. बुटा फटका खेळतायत. रोहन इथे बाद होत आहेत, तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी समीर आलेत मैदानामध्ये. धावसंख्या 60.
आतापर्यंत लिगल डिलिव्हरीज 3 झाल्यात. 3 मध्ये त्यांनी 6 धावा खर्च केल्यात. 7 धावा खर्च केल्यात. हा चेंडू देखील शरीरावरती, इथे चेंडू निर्धाव डॉट. आता 2 चेंडूंमध्ये कमीत कमी 3 धावा बनवायच्यात तर बोनस, अन्यथा लॉस. आता इथे 3 धावा बनवायच्या आहेत 2 चेंडूंमध्ये. राज यांनी चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवरती जर बोनस धावा दिल्या नसत्या तर इथे काहीसं वेगळं घडलं असतं. परंतु इथे आता बघूया काय होतंय. 2 चेंडूमध्ये त्या 3 धावा रोखल्या जातील का. 60 झाल्यात. इथे बिग हिट, ठोक डाला. समीरने जो फटका खेळून काढलाय डीप काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून, पहाड जंग टोला, ठोक डाला, षटकार, 6 धावा. काय फटका इथे सजवलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण मुख्य स्क्रीन वरती पाहू शकतो. राज यांनी जो चेंडू इथे हाताळला बघा स्लो मोशन मध्ये, तो कशा पद्धतीने बॅटच्या रडार मध्ये आला आणि त्यानंतर बॅट मधून स्वीट साऊंड, टक असा आवाज आणि बॉलने सीमारेषा ओलांडली. फार दूरवरचा षटकार 6 धावेंसाठी. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 66. पुन्हा एकदा चेंडू इथे लॉंग लेग, षटकारा पाठोपाठ आलेला चौकार, 4 धावा. पहिली सुरुवात 5 धावेनी, त्यानंतर काही चांगले चेंडू हाताळले परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती 2 बिग हिट. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 17 धावा बनवल्या, त्यामुळे बोनस 9 धावा मिळाल्या. 17 + 9 26 धावा इथे संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. बरोबर आहे. धावसंख्या किती होते. बरोबर 79 धावा झाल्यात 6 षटकांमध्ये, 5 षटकांमध्ये. गोलंदाजी मार्क वरती गणेश सूर्यवंशी, नवीन गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. गणेश म्हटल्यानंतर विघ्नहर्ता, सर्वांच्याच दुःखामध्ये धावून येणारा. बघूया आता गणेश इथे संघाचं दुःख आणि विघ्न दूर करेल का. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा, त्यावरती केलेला प्रहार, बॉल चाललाय सीमारेषा पार, षटकार 6 धावेंसाठी. काय फटका इथे सजवला जातोय. बॉलला वारंवार इथे सीमारेषेच्या पलीकडे धाडलं जात आहे. आता इथे गेअर शिफ्ट केलाय. जी गाडी संकेतच्या बॅट मधून इथे षटकार खेळला जातोय. जी गाडी पहिल्या दुसऱ्या गिअर मध्ये होती ना ती आता टॉप गिअर मध्ये आहे. म्हणजे जो पलीकडे जो हायवे आहे त्या हायवेला गाडी लागली आहे. आता इथे थांबणं नाहीये, इथे वेग. बघूया आता गोलंदाज या वेगाला रोखण्याचं काम करतील का. इथे बॅटची एज, लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. त्या दरम्यान सिंगल, 1 धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 86. 86 धावा झाल्या 2 गाड्यांच्या मोबदल्यात. धावसंख्या 100 पार जाण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. नाद ब्रह्म, नाद करायचाच नाही अशी बॅटिंग इथे मैदानामध्ये सुरू आहे. इथे शफल होऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बघा काही वेळेस शफल होणं देखील महागात ठरतं. गोलंदाजाने इथे लगेच ओळखलं. बॅटरला इथे फॉलो करण्याचा प्रयत्न होता. डावे यष्टीच्या वरून चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 86 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. हे 6वं षटक सुरू आहे. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा गणेशांनी खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. समीर इथे देखील काहीसा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. आता टप्पा पडल्यानंतर काहीसा वेगवान. बघा हे व्हेरिएशन आहे गणेशांचं. मागचा चेंडू जर आपण पाहिला तर डाव्या एसटीच्या वरून होता, काहीशी गती कमी होती. आता वेग होता आणि उजव्या एसटीच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर चेंडू इथे मार्गस्थ होतोय. त्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे धाव नसेल. 86 धावा झाल्यात. पुढचा चेंडू इथे आखूड टप्प्याचा चेंडू आहे. गती कमी केली आहे. गॅप मधून चेंडू होईल फरार. या भर उन्हामध्ये मैदानाला गुदगुला करत चेंडू चाललाय सीमारेषा पार. येईल दणदण करत चौकार. 4 धावा. मग आता प्रत्येक चेंडूवरती इथे प्रहार केला जातोय. समीर यांच्या
बॅटवरती आपण लोगो पाहिलंच असेल, गेम चेंजर आहे आणि गेम चेंज करण्याची ताकद इथे समीर यांच्या बॅटिंगच्या शैलीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण प्रत्येक चेंडूवरती प्रहार आहे आणि असा प्रहार करण्याचा प्रयत्न, ज्या वेगात बॅट फिरवली जातो तो बॅट स्विंग इथे किती महत्वाचा आहे. इथे मिस टाइम स्ट्रोक देखील षटकार जाऊ शकतो. इथे चेंडूने काहीशी उसळी घेतली, ती अतिरिक्त उसळी पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 91. ज्याप्रमाणे वाईड बॉल कळवला त्याचप्रमाणे गोलंदाजाला इथे ताकीद दिली आहे. फर्स्ट बाउन्स अलाउड आहे, दुसरा जर हाताळला तर तिथे नो बॉल दिला जाईल अशी ताकीद आहे. इथे बॅटच्या रडार मध्ये फार दूरवरचा बॉलला दिलाय दणका. आकाशातून देखील पाहत असतील रंबा, उर्वशी आणि मेनका. षटकार 6 धावा. सुरेख फटका इथे सजवला जातोय. अगदी आकाश भ्रमण करणारा हा फटका होता. फार दूरवरती उंची, लांबी अगदी योग्य पद्धतीने इथे परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. समीर यांची उंची आणि ताकद, त्यांच्या फटक्यामध्ये जी नजाकत आहे ती पाहायला मिळते. ॲक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहतोय फार दूरवरचा चेंडू सापडणं फार अवघड आहे, कारण एवढ्या दूरवरती चेंडू खेळला जातोय. धावसंख्येमध्ये 6 ने वाढ, धावसंख्या होते ती 97. 6 षटकांमध्ये 97 झाल्यात. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. 100 पार धावसंख्या नक्कीच जाणार. गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील. आता स्वप्नील यांना स्वप्नवत कामगिरी करावी लागेल. गोलंदाजीमध्ये काहीतरी संघासाठी करावं लागेल, संघाला कमबॅक करून द्यावं लागेल, कारण बॅटिंग करणारी टीम फुल जोशमध्ये आहे, फुल धूम धडाके करते, नाही का. प्रतीक सर खुश झालेत. मगाशी जे पाणी घेऊन जात आहेत ना त्याच्या मागे काहीतरी कारण आहे, आपण नंतर चर्चा करू त्या गोष्टीवरती. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आपण म्हणतो ना, एकदा मराठीमध्ये एक चांगली म्हण आहे, एकदा घर फिरलं ना की घराचे वाशे फिरतात. आतापर्यंत क्षेत्ररक्षण चांगलं होतं, गोलंदाजी खराब होती. आता गोलंदाजी चांगली झाली आहे, क्षेत्ररक्षण खराब, याचाच अर्थ घराबरोबर घराचे वाशे देखील फिरलेत, कारण क्षेत्ररक्षण सोप्पा झेल सोडतात. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 98. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला, पुन्हा एकदा संधी आहे इथे. दोन्ही बॅटरचा इथे मिळालेलं जीवदान. सकाळी ओला साबण जसा आंघोळीचा सुटतो ना हातातून, तसा झेल इथे हातातून निसटलाय. इथे फक्त चेंडू आहे, सकाळी साबण असतो, इथे चेंडू सुटलाय. दोन्ही बॅटरला जीवदान. आता स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतलाय. हा चेंडू देखील डाव्या यष्टीच्या बाहेर आहे की नाही याची पडताळणी. येस, पंच कळवतात की तुम्ही जेवढं शफल व्हाल ना तेवढा तुम्हाला धोका असतो. तुमचा सुरुवातीचा स्टान्स कुठे आहे, तुम्ही कुठल्या पोझिशन मध्ये पहिले सुरुवात करतायत, त्यावरती तुमचा हा निर्णय अवलंबून असतो. इथे देखील शफल उंची ऑन साइडला खेळला, क्षेत्राच्या डीप मध्ये उंची तर चेंडूने घेतली आहे आणि त्यावरती इथे क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब. गोलंदाज काही करू शकत नाही. स्वप्नील चांगली गोलंदाजी करतात, परंतु क्षेत्ररक्षण इथे खराब होत आहे. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या तिहेरी अंकामध्ये 103 धावा, 100+. एकशे 3 धावा झाल्यात. पुन्हा एकदा फुल टॉस. काय फटका इथे सजवलाय. फॉलिंग स्वीप, बॉल चाललाय डीप, स्क्वेअर लेग. षटकार 6 धावा. संकेत यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा षटकार. धावसंख्या होते ती 109 दोन गड्यांच्या मोबदल्यात. आता मिळालेलं जीवदान हे तुम्हाला महागात पडणारच होतं, साहजिक आहे, स्वाभाविक आहे. पुन्हा एकदा इथे संधी आहे. क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवरती. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. आता नशीबच इथे खिशात घेऊन आल्यानंतर इथे तुमचं कोणी काही करू शकणार नाही. इथे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही फटके खेळतायत, एकतर क्षेत्ररक्षक असून त्याचा उपयोग होत नाही, आणि जिथे काही वेळेस खेळले जातात तिथे क्षेत्ररक्षकही नाही. धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या होते ती 113 दोन गड्यांच्या मोबदल्यात. 7 षटकानंतर अंतिम षटक आहे, शेवटचे 6 चेंडू.
नादब्रह्म या संघाने केलेली दमदार अशी सुरुवात आणि त्यामुळे त्यांचा शेवट देखील इथे अप्रतिमरित्या होतोय. गोलंदाजी मार्क वरती येते ते राकेश अंतिम षटक घेऊन. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 8वं षटक राकेश. तर स्ट्राईकला असतील समीर. दोन्ही बॅटर विस्फोटक आहे आणि ज्या वेळेस तुम्ही नवीन गोलंदाजाला गोलंदाजी देतात जी स्लॉग ओव्हर मध्ये असते ती फार आणि फार निर्णायक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वा, पहिला चेंडू अप्रतिम. मग एवढी चांगली गोलंदाजी जर या गोलंदाजाकडे आहे तर याला शेवटच्या षटकासाठी जर राखून ठेवलंय नाही का असं म्हणावं लागेल. एवढा चांगला गोलंदाज आहे. धावसंख्या आपण पाहतो 113. 2 गाड्यांच्या मोबदल्यात. इथे शफल होऊन चेंडू ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. चेंडू अडवला जाईल. एकच धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न केलाय फेकी करण्यासाठी केलेला उशीर आणि त्यानंतर बॅकअप. इथे 2 धावा. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ते 115 धावा. बघा, चेंडू अडवला परंतु फेकी करण्यासाठी लावलेला उशीर आणि त्यामध्ये प्राप्त केलेल्या 2 धावा. 115 धावा या 2 गाड्यांच्या मोबदल्यात झाल्यात. 115 2 गाड्यांच्या मोबदल्यात. अजूनही काही चेंडू शिल्लक पहिल्या डावातील. हा चेंडू देखील इथे निर्धाव. चांगली गोलंदाजी. आपण आता असं चांगलं म्हणून चालणार नाही. चांगलं म्हणलं की दृष्ट लागते. व्यवस्थित गोलंदाजी इथे सुरू आहे. पुढचा चेंडू इथे चेंडू आउट ऑफ द पार्क. मला वाटतं प्रत्येक गोलंदाजाने ना जी गोलंदाजी केली, आता प्रामुख्याने आता आपण विश्लेषण जर केलं तर प्रत्येक गोलंदाजाने डाव्या एसटीच्या बाहेर गोलंदाजी केली. जेवढे उजव्या एसटीच्या बाहेर गेलेत ना त्यामध्ये संधी निर्माण झाली आणि त्यामध्ये विकेट्स प्राप्त करण्याची वेळ देखील तुम्हाला मिळालेली आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही सफल होताय, बॅट्समन ज्यावेळेस सफल होतो ना त्यावेळेस गोलंदाज चुकीचा मारा करतायत. आता हे स्पष्टपणे मी तुम्हाला सांगून टाकलं की तुमची गोलंदाजी कशी होते, तुम्हाला काय करायला हवं होतं हे स्पष्टपणे तुम्हाला सांगितलंय की गोलंदाजी तुम्हाला कशी करायची. आता पहिला चेंडू बघा, उजव्या एसटीच्या बाहेर बॅटरने सोडून दिला. ही गोलंदाजी आहे आणि या गोलंदाजीवरती तुम्हाला संधी निर्माण करता येते. इथे तिसऱ्या विकेटचं पतन. काय कॅच आउट आहे का रनआउट आहे? कॅच आउट आहे ना. मग इथे धाव घेण्याचा काहीच प्रयत्न नव्हता. समीर इथे बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन प्रतिस्पर्धी संघाचे डगआउट अशांत करणारे सुशांत इथे मैदानामध्ये येत आहेत. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या होते ती 121 धावा. बघा, सरळ आहे. मी तुम्हाला सांगायची कोटी गोलंदाजाने चेंडू हाताळला त्यामध्ये विकेट प्राप्त केली. आता फिल्डिंग टीमला या सूचना स्पष्टपणे देणं फार गरजेचं होतं कारण खर्च जास्त केला त्यांनी. इथे देखील स्टंप मध्ये टाकण्याचा प्रयत्न आणि एकाच चेंडू मिळाला आणि एकाच चेंडूवरती षटकार. चला पुढील दोन्ही टीम प्लेइंग 11 युवा संघ आलेला आहे आपली प्लेइंग 11 देण्यासाठी. धावसंख्या होते ती 128. 129 धावींची गरज आहे. बरोबर आहे का? 128 129 ते सगळे ऍड करूनच आपण लगेच ऍड करून टाकतोय. 127 झालेत. 128 जिंकायला आहे. चला पुढील दोन्ही टीम युवा संघ आलेला आहे. आपली प्लेइंग 11 आणि खेळाडूंचं व्हेरिफिकेशन आपण लगेच करून घेतोय. कुठल्याही प्रकारचा वेळ खर्च न करता आपण लगेच मॅचला सुरुवात करणार आहोत.
चला पंच मैदानाचा ताबा घ्या आणि चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रतीक सर क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. आपण जास्त वेळ उन्हामध्ये थांबू नका. आपण थोडंसं पटपट खेळूयात कारण ऊन थोडंसं जास्तच आहे आणि ज्या वेळेस पाण्याची गरज लागेल तुम्ही पाणी मागवलं तरी हरकत नाही. फक्त पंचांना विचारून पाणी मागवा. आघाडीचे दोन्ही बॅटर इथे सज्ज होतील आणि दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू लगेच कॉमेंट्री बॉक्सशी आपण जोडायचंय. चला आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. तर या आघाडीच्या बॅटरवरती फार मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी कशा प्रकारे पेलली जाईल ते फार गरजेचं आहे. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. राज आणि राकेश. राज आणि राकेश जोडी मैदानामध्ये आहे. राज आणि राकेश ही जोडी मैदानामध्ये आहे. बघूया आता कशा प्रकारे इथे कामगिरी करतील कारण मोठ्या लक्षाचा इथे पाठलाग करायचं. तर गोलंदाजी मार्कवरती संकेत एक अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंग देखील त्यांनी अप्रतिम केली आणि बॉलिंग देखील इथे त्यांच्या खांद्यावरती ती जबाबदारी दिली जाते. बघूया इथे कशा प्रकारे ते कामगिरी करतील. संकेतकड इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. तर स्ट्राईकला इथे राजेश असेल आणि नॉन स्ट्राईकला राज आणि दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होईल. उत्तम सावंत सर आपल्या बरोबर जोडले जात आहेत. ओ टू उत्तम सावंत सर धन्यवाद. चालू करा चालू करा सगळे रेडी इथे चालू करा चालू करा. पहिला चेंडू आपण पाहिले तर इथे मैदान ते खेळलं आणि पहिला चेंडू आपण पाहिले तर सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा येत आहेत आणि चौकाराच्या मदतीनं संघाचं खातं मैदान उघडलं जाते. पहिल्या चेंडूवरती चौकार आपण पाहतोय. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू खेळला. आणखीन एक जबरदस्त फटका आपण पाहतोय. सुरुवात अतिशय कमालीची आपण पाहिलं तर इथे होते. 2 चेंडूवरती 2 चौकार येत आहेत आणि धावफलकोती स्कोर कार्डवरती आपण पाहिलं तर 8 धावा त्या देखील आपण पाहिलं तर इथे बनताना पाहायला मिळत आहेत. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय. एक चांगला स्टार्ट देखील इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. पहिल्या षटकात गोलंदाजी देखील आपण इथे मैदानावरती पाहतोय. यावेळीचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर उजवेष्टीच्या बाहेर जातो. आउटसाइड द ऑफ स्टंप खराब चेंडू. व्हाईट बॉल एक अतिरिक्त अवांतर धावेल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकोते आकडे बदलत आहेत. षटक क्रमांक देखील पहिल्या क्रमांकाचा आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 इथे आपल्याला पाहायला मिळते. यावेळीचा चेंडू होता रिव्हर्स स्विच हिटचा जबरदस्त फटका आणि चेंडूला मात्र पाठवलंय थेट सीमारेषा पार. पहिल्याच षटकात तिसरा चौकार. पहिलं षटक आपण पाहतोय आणि धावफलकोती प्रचंड मोठी इथे चौकारांची आतषबाजी देखील आपण पाहिलं तर पाहायला मिळते. मोठमोठे फटके देखील आपण पाहिले तर इथे खेळले जात आहेत. धावफलकोती आणि स्कोर कार्ड ते आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. त्यावेळेचा चेंडू होता आणि एक टप्पा घेत क्षेत्ररक्षक प्रतीक खांदवेच्या अगदी तोंडा पडून चेंडू जाईल.
एक टप्पा घेत सीमारेषा पार, वन बाउन्स, चौकार. पहिल्याच षटकात आपण पाहिलं तर फार मोठी धावा येताना पाहायला मिळतात. संकेत कंदच्या गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर आक्रमण केले, हल्ला देखील केला आणि इथे बनवलं जात आहेत 17 धावा. पहिलं षटक आपण पाहतो, मॅच बॉल आलाय आणि तो देखील आपण पाहिलं तर अंपायर कलेक्ट करतील. पहिल्या षटकात 17 धावा. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं तर सुरू आहे. 8 षटकांचा सामना आपण पाहतोय. 8 ओव्हरची मॅच देखील आपण पाहतोय. 128 धावांचा पाठलाग करायचा आहे. संकेत कंद थोडा महागडा ठरतोय यावेळीचा चेंडू आणि तो देखील खेळलाय रिव्हर्स स्विच हिट. चेंडू मात्र चाल सीमारेषा पार. राजच्या बॅट मधून चेंडूला मात्र पाठवले जाते, चौकार. पहिल्याच षटकात आपण पाहिले तर धावा येत आहेत. पहिले षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. संकेत कंदची गोलंदाजी देखील आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील पाठवलाय टीप लॉंग ऑन. एक टप्पा घेत सीमारेषा पार. पहिल्या षटकात प्रचंड मोठी तडाखेबंद बॅटिंग आपण पाहतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 25 धावा, 25 रन, 128 धावांचा पाठलाग आणि पहिल्याच षटकात आल्यात 25 धावा, 25 रन विदाउट लॉस. एकही विकेट आपण पाहिलं तर गमावली नाही. पहिले षटक देखील आपण पाहिलं तर संपले. 25 धावा धावफलक होत आहेत आणि षटक क्रमांक 2 इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 25 धावा. षटक क्रमांक 2 आपण पाहू शकाल. 8 षटकांचा 8 ओव्हरचा सामना देखील आपण पाहतोय. शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीग 2025 एक भव्य दिव्य आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. पहिला दिवस आपण काल पाहिला, दुसरा दिवस देखील आपण संपन्न होताना पाहतोय. पहिले षटक संपले, 25 धावा धावफलक होते आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू होते आणि गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहिलं तर इथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एम आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होते आणि पहिला चेंडू जाईल डीप कव्हर पॉइंट सीमारेषा पार, 6 रन, षटकार. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल धावफलक होते आपण पाहिलं तर इथे बनवलं जात आहेत. 31 धावा त्या मात्र धावफलक होते आहेत. फार मोठी आक्रमकता देखील आपण पाहतोय. धावसंख्या आणि स्कोर कार्ड ती धावा देखील आपण पाहिलं तर इथे येत आहेत. 31 धावा धावफलक होती. यावेळीचा चेंडू होता क्लीन बॉल, विकेट येते. एम विकेट मिळवताना पाहायला मिळत आहेत. ज्या विकेटच्या शोधात संपूर्ण टीम होती ती विकेट मिळवतात आणि परतावं लागेल राजेश वाघमोडे, पहिल्या क्रमांकाचा बॅटर. इथे मैदानात होते आउट, बाद. हो, होईल होईल, अचूक आणि बिनचूक होईल. एक गडी बाद 31 धावा धावफलक होत आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहेत. शेवटचे 40 चेंडू आणि 97 धावांची गरज इथे आपण पाहिलं तर विजयासाठी आहे. टार्गेट देखील आपण पाहिलं तर फार मोठे ठेवले. 8-8 ओव्हरच्या मॅचेस आपण पाहतोय. 8-8 षटकांचे सामने. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार कमी कालावधीत पाहायला मिळतात, परंतु ढोल ताशा पथक संघांना 8-8 ओव्हरच्या 8-8 षटकांच्या मॅचेस त्या देखील आपण पाहिले तर खेळताना पाहायला मिळत आहेत. शिवमुद्रा ढोल ताशा पथक संघांचा आभारी आहोत ज्यांनी मुद्रा प्रतिष्ठान या स्पर्धेचं खूप चांगलं आयोजन नियोजन केले. इथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतो, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर येतोय.
षटक क्रमांक 2 आपण पाहतो धावफलक स्थिर आहे. स्कोर कार्ड होती 1 गडी बाद 31 धावा, 31 रन, लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 8 षटकांचा 8 ओव्हरचा सामना देखील आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर इथे खेळलाय. अडवलं चालेल तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. तर अंपायर चेक करतात. तिसऱ्या पंचांकडे इथे आपण पाहिलं तर मागणी केली. बिन टप्प्याचं बीमर, नो बॉल असेल की फेअर डिलिव्हरी या गोष्टींच्या चर्चा देखील आपण पाहतोय. पुढील टीमच्या कॅप्टनना विनंती, आपण टॉससाठी संपर्क करा. यानंतरच्या मॅचचा आपण नाणेफेकीचा कौल संपन्न करणार आहोत. त्यामुळे मॅच क्रमांक 5च्या दोन्ही कॅप्टनना विनंती आहे, आपण टॉससाठी संपर्क करा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे. बॅटर बराचसा पुढे आला होता. फ्रंट फुटवरती येत एक दोन पावलं पुढे टाकत तो खेळण्याचा प्रयत्न करत होता. स्टेप आउट झाला होता आणि त्यामुळे इथे तिसरे पंच कळत आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक चांगला चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. धावफल होतं आणि स्कोर कार्ड होती. काही धावा देखील आपण पाहिलं तर येतात. यावेळीचा चेंडू होता आणि तो मात्र खेळलाय टिप विकेटला, सीमारेषा पार. षटकार. कॅमेरामॅन मुख्य व्यासपीठाच्या समोर फोकस करा. इथे आपण टॉस करतोय. ऑफिशियली आयोजक इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभास्ते आपण टॉस या ठिकाणी करतोय. नाणेफेकीचा कौल देखील आपण संपन्न करतोय. यानंतर जो सामना आपण पाहणार आहोत त्या मॅचचा टॉस आपण करतोय. मैदानाच्या अगदी समोर ते दृश्य आपण पाहू शकाल कॅमेऱ्यात. टॉस त्या ठिकाणी केला जातोय. सर करा ना टॉस, काय हरकत नाही. इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर एक चांगला टाकलाय. तोपर्यंत एक डॉट बॉल आपण पाहतोय. टॉस आपण करतोय. कॅमेरामॅन टॉस केला होतोय. नाणेफेकीचं कौल देखील आपण पाहिलं तर संपन्न होतोय. आपण पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती ही सगळी दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. GTCच्या माध्यमातून, ग्लोबल टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अंपायर सर षटक संपलंय असं स्कोररने सांगितले. युवा पथक संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. प्रतिस्पर्धी संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केले. दोन षटकं देखील आपण पाहिलं तर संपलीत. एक गडी बाद 38 धावफलक होत आहेत. 36 चेंडू आणि 90 धावांचा पाठलाग इथे आपण पाहिलं तर करायचा आहे. चांगली सुरुवात देखील आपण पाहतोय. चांगला स्टार्ट स्वराज्य ट्रस्ट या टीमकडनं देखील आपण पाहतोय. जितू सर सगळं चेंज होईल, तुम्ही मॅच कंटिन्यू करा. एक गडी बाद 38, दोन षटक संपली. तिसरे षटक सुरू होते आणि गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतो. यस कुणाल इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगली बॅटिंग राज राऊतला आपण करताना पाहतोय. गणेशला देखील इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. राज राऊतच्या जागी राकेश गजबीजे बॅटिंग करतायत. दुरुस्ती होईल थोड्या वेळानंतर. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर इथे खेळला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक टप्पा घेत चेंडू अडवलं जाईल तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. राकेशला देखील आपण पाहू शकाल गणेशच्या सोबतीला बॅटिंग करतोय आणि धावसंख्येत वाढ होताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलक ते आकडे बदलतात. एक गडी बाद 39, षटक क्रमांक 3. 39 रन, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय.
फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर केला. शॉर्ट स्क्वेअर लेगला अडवलाय. फायनल लेगच्या क्षेत्ररक्षक प्रचंड वेगानं आपण पाहिलं तर धावत पळत जाऊन चेंडूला फील्ड करतोय आणि तोपर्यंत काही धावा तो इथे आपल्या संघासाठी वाचवताना पाहायला मिळतोय. वेल कमबॅक, गुड कमबॅक, चांगलं पुनरागमन, चांगली वापसी देखील आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. तिसरं षटक सुरू असताना एक गडी बाद 40 धावा. यावेळचा चेंडू होता विकेट किपरच्या हातातून सटकलाय, निसटलाय. प्रयत्न तर होता एक चांगला झेल टिपण्यासाठी. कदाचित बॅटची एज घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातात गेला होता आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातातून सटकलाय, निसटलाय. तोपर्यंत एक डॉट बॉल देखील आपण पाहतोय. फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट आपण पाहिला, परंतु चौथ्या अटेम्प्ट मध्ये पकडण्याच्या प्रयत्नात 1-2 टप्पा घेत चेंडू त्यांना अडवला आणि तोपर्यंत एक डॉट बॉल आपण पाहतोय. यावेळचा चेंडू होता अक्रॉस द बॅट न केलाय ऑन साइड डीप मिड विकेटला. एक सिंगल येते. गणेश शिंदे इथे आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. सोबतीला आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये राकेश देखील आपण पाहतोय. एक गडी बाद 41. गणेश नॉन स्ट्राईकला येत आहेत. राकेश आता स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 41 रन, लॉस ऑफ 1 विकेट, एक गडी बाद 41 धावा. यावेळचा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न पंच कळवत आहेत. आउटसाइड द लेग स्टंप, खराब चेंडू, व्हाईट बॉल. एक अतिरिक्त अवांतर धाव येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. एक गडी बाद 42. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. खराब चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे पडलाय. ॲक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहतोय आणि त्यानंतर पुढील चेंडू देखील इथे करताना गोलंदाज आपण पाहू शकाल. यस कुणाल, धावफलक 128 बनवायच्यात. यावेळचा चेंडू होता टीप लॉंग ऑफच्या टोक्यावरतून चेंडू आलाय. थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये अर्थातच आपण पाहतोय बेलबाग चौकात येतोय चेंडू. थेट सीमारेषा पार, षटकार. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलक होते आकडे बदलत आहेत. एक गडी बाद 48. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहेत. 31 चेंडू, 80 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 आहे. सुरुवात चांगली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमनं देखील तोडफोड केली प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजीची. यावेळचा चेंडूता पॉइंटला ढकलला. क्षेत्ररक्षक तैनात, चुकी होते. चुकीचा मोबदला धावांच्या रूपाने येईल, परंतु नकार कळवलाय इथे बॅटर आपण पाहिलं तर राकेशनं. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. एक गडी बाद 49. 3 षटकांचा खेळ संपलाय. करंट 100 आपण पाहिलं तर 16.33 आहे आणि रिक्वायर्ड 100 15.80 आहे. म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमनं स्वराज्य ट्रस्ट संघानं जी काही सुरुवात केली आहे ना ती अतिशय कमालीची आपण पाहतोय. 3 षटकात बनवल्यात 49 आणि 30 चेंडूंमध्ये बनवायच्यात 79 धावा. 128चं जरी टार्गेट ठेवले परंतु त्या या खेळपट्टीवरती, या विकेटवरती आतापर्यंत तो स्कोर कार्ड सुरक्षित मानला जाणार नाही. कारण का बॅटिंग करणाऱ्या टीमनं देखील ताबडतोब सुरुवात इथे आपण पाहिलं तर मैदानावरती केली आणि खरं तर पहिल्या 3 षटकात प्रचंड मोठे षटकार चौकारांचे फटाके बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं फुटताना आपण पाहिलेत. एक गडी बाद 49. 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटची 5 षटकं बाकी आहेत. 30 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 79 धावा. 79 रन टू विन 30 बॉल्स. चला विनंती आहे, 4 षटकानंतर ड्रिंक ब्रेक आहे अंपायर सर. एक गडी बाद 49 धावा. 3 षटकं देखील आपण पाहिलं ते संपली गेलीत. 4थं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होते. प्रचंड कडाक्याच्या उन्हात आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर आपण पाहतोय. जितेंद्र लोंढे सर आणि अतुल रोंगे सर या 2 पंचांना देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तिसरे पंच आपण पाहिलं तर मेननाथ गाडीलकर सर आहेत, स्वप्नील कपिले सर आहेत. या 4 पंचांचा पॅनल या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतोय. या सगळ्यांचे मास्टर माइंड दीपक पिळगावकर सर आज इथे आपण पाहिलं तर उपस्थित नाही, परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. डीपी पॅनल हा पॅनल देखील सध्या प्रचंड चर्चेत आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक पिळगावकर सरांचा पॅनल या स्पर्धेत आपण पाहतोय. एक गडी बाद 49.
3 षटकं संपलीत आणि विजयाचं समीकरण आपण पाहतोय 30 चेंडू 79 धावा त्या मात्र बनवायच्यात. या वेळचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. चुकी होते आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. खरं तर हे न परवडणार आहे. नाथ ब्रह्म ढोल ताशा पथक संघाकडनं या छोट्या छोट्या चुका प्रचंड महागात पडतील. संघाचं अर्धशतक पूर्ण. 1 गडी बाद 53. एक गडी बाद 53 धावा धावपल होत आहेत. छोट्या छोट्या चुका इथे आपण पाहिलं तर प्रचंड महागात पडतायत. मॅजिक ओव्हरची अजूनही वाट पाहिजे परंतु त्या अगोदर धावांचा आलेख वाढलाय. यावेळचा चेंडूता इथे खेळलाय. बॅक टू बॉलर अडवलाय आणि तोपर्यंत एक डॉट बॉल आपण पाहतोय. एसएम न प्रभावित केलं, इम्प्रेस केलं आपल्या गोलंदाजीतून. एक विकेट मिळून दिली. एक बॅटर देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला बाद करताना पाहायला मिळाले आणि धावपल कोती स्कोर कार्ड ते आपण पाहिलं तर बनवलं गेला. 1 गडी बाद 53. चौथं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. यावेळचा चेंडूता तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. गॅप आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवला जातोय. फेकी होईल तोपर्यंत एकच धाव होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता गणेशचा, तिथे नकार कळवलाय. राकेश गजबीजे आणि गणेश शिंदे या जोडीला देखील आपण बॅटिंग करताना पाहतोय. धावपल कोती स्कोर कार्ड ती 1 गडी बाद 54. षटक क्रमांक देखील चौथ्या क्रमांकाचं आपण पाहिलं तर सुरू आहे आणि चौथ्या षटकात गोलंदाजी देखील आपण पाहतोय. एसएम एक विकेट मिळवली, एक बॅटर बाद केलाय. एक यश आपलं संपादित करताना हा गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा चेंडू होता तिथे खेळलाय. मिड ऑफ लॉंग ऑफच्या डोक्यावरतून चेंडू पुन्हा एकदा येतोय थेट बेलबाग चौकात. एसपीएल षटकार मॅक्सिमम 6 रन. या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावपल कोती आकडे बदलतात आणि प्रचंड मोठा धावा इथे आपण पाहिलं तर बनवल्या जात आहेत. 1 गडी बाद 60. गणेश सूर्यवंशी आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी आहेत. यावेळचा चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. डीप लॉंगॉनला अडवलं जाईल तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. गणेश सूर्यवंशी आणि राकेश गजबीजे या बॅटरला आपण बॅटिंग करताना पाहतोय. सेकंड विकेटसाठी पार्टनरशिप करतात, भागीदारी करतात. आतापर्यंत या दोनही फलंदाजांनी चांगल्या प्रकारे बॅटिंग केली आणि संघाचा डाव मात्र सांभाळलाय. इथे पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चेंडू असेल डॉट बॉल. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर येतोय आणि तिथे आपल्याला षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळते. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 61 धावा. अगदी पायाला लागण चेंडू आपण पाहिलं तर विकेट किपरकडे जातोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. मॅजिक ओव्हर सुरू होईल आता. सेकंड एंड नाव पहिला एंड आपण पाहिला. व्यासपीठाकडनं गोलंदाजी आपण पाहिली. आता साईड स्क्रीन एंड कडनं अर्थातच मुख्य बॅनर एंड कडनं आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळेल. शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीग 2025च्या पहिल्या पर्वाचा जो मुख्य बॅनर आपण पाहतोय त्या बॅनर एंड कडनं आता मॅजिक ओव्हरचं 5वं षटक देखील आपण पाहणार आहोत. 1 गडी बाद 61 धावा. तर विजयाचे समीकरण 24 चेंडू आणि बनवायच्यात 67 धावा. 24 चेंडूत 61 बनवल्यात. अजून 24 चेंडूत 67 बनवायच्यात. त्यात एक मॅजिक ओव्हर आहे. मॅजिक ओव्हर मध्ये बोनसच्या रूपाने देखील काही धावा मिळतील परंतु त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला अर्थातच स्वराज्य ट्रस्ट संघाला प्रयत्न करावा लागतील. नाथ ब्रह्मा ढोल ताशा पथक संघाला, प्रतिस्पर्धी संघाला मॅजिक ओव्हर मध्ये कमी धावांसाठी रोखण्यासाठी, कारण का एक धाव महत्वाचे असेल. 10 बनवल्या तर बोनस 5, अतिरिक्त आल्या तर त्याहून अधिक बोनस मिळेल. त्यामुळे इथे हे षटक फार इम्पॉर्टंट राहील. या मॅचचं टर्निंग पॉइंट, या मॅचचं निर्णायक षटक इथे आपण पाहणार आहोत. मॅजिक ओव्हर 5वं षटक आपल्याला पाहायला मिळेल.
बोली पब्लिक ये कहा है कि आपका बताए आपका इतना भूख लगे थे आपका इतनी देर से इंतजार कर रहे थे आज खाना संपे थे तुझा खाना मोदीने खाला तुमको चिकन पॉक्स लावा नहीं मॅजिक ओव्हर देखील आपण पाहिलं तर सुरू होते. मॅजिक ओव्हरचे षटक देखील आपण पाहणार आहोत. 5व्या क्रमांकाचे इथे आपल्याला पाहायला मिळेल. 24 चेंडू आणि 67 धावांची गरज इथे आपण पाहिलं तर विजयासाठी 61 बनवल्यात, 67 बनवायच्यात. 128चा पाठलाग आहे. मॅजिक ओव्हरचे षटक देखील आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते. चोवीस चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 67 धावा, 61 बनवल्या. चला विनंती आहे थोडी घाई करा, वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळेची काय बंधन आहेत. दुपारचं सत्र आपण पाहतोय, प्रचंड कडाक्याचं ऊन आहे. समुद्रा क्रिकेट प्रीमियर लीग 2025चं पहिलं पर्व, आजचा दुसरा दिवस. उद्या ब्रेक असेल, परंतु परवा पुन्हा एकदा ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पूर्वरत सुरू राहताना पाहायला मिळेल. 11 तारखेला आपण पाहिलं तर या स्पर्धेचा शुभारंभ होते. आज 12 तारीख आपण पाहते. उद्या 13 तारीख धुलीवंदनची सुट्टी आहे. त्यानंतर होळीची सुट्टी आहे आणि त्यानंतर 14, 15, 16 या 3 दिवस पुन्हा एकदा ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळेल. शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीग 2025 ऑर्गनाइज बाय मुद्रा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एक भव्य दिव्य आयोजन नियोजन आपण पाहतोय. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे मास्टरमाइंड या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय आशुतोषजी देशपांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण संपन्न होताना पाहतोय. सेल टिपलाय, विकेट चौथे पतन, संकेत कंद, टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट क्रमांक 2 गणेश सूर्यवंशी इथे होतील मैदानावरती. छेलबाद फ्लाइंग कॅच इथे आपण पाहिलं तर संकेत कंद आपल्याला टिपताना पाहायला मिळतोय. जबरदस्त उंच उडी त्यानं तिथे घेतली, झेप घेतली, अगदी गरुडासारखी झेप त्यानं घेतली आणि टेक्कन व्हेरी गुड कॅच. एक सुंदर कॅच तो इथे टिपताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीतून थोडासा महागडा ठरलाय संकेत कंद, परंतु क्षेत्ररक्षणातून आज पुन्हा एकदा प्रेक्षकांचं लक्ष आणि नजरा तो इथे वेधताना पाहायला मिळतोय. या खेळासाठी ओळखला जातो हा खेळाडू. नादब्रह्म ढोल ताशा पथक मंडळातून आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत कंदला आपण पाहतोय, सुंदर झेल त्यानं टिपलाय. तर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय विनीत इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट येते. मॅजिक ओव्हरचं षटक आपण पाहतोय. जर 10 पेक्षा कमी धावा आल्या तर 5 धावा मायनस होतील, 10 धावा आल्या तर 5 धावा बोनसच्या ऍड होतील. यावेळेचा चेंडूता कव्हरला तिथे अडवला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल येते. 2 चेंडूवरती 1 धाव आली. उर्वरित 4 चेंडू देखील मॅजिक ओव्हरचे आपण इथे पाहणार आहोत. धावपल कोते आणि स्कोर कार्ड ते बनवले जात आहेत. 2 गडी बाद 62 धावा. 5वं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 8 षटकांचा 8 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष लागले या दुपारच्या मॅच कडे, कारण का ते एक रंगतदार मॅच आपण पाहतोय. ज्याप्रमाणे सुरुवात केली ना त्याप्रमाणे शेवट होईल का ते देखील आपण पाहणार आहोत. ऑन साइड मिड विकेटला चेंडू हवेत उडवलाय आणि पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. मॅक्सिमम SPL षटकार. 49 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय राकेश गजबीजे. चेंडू खेळलाय 16 आणि धावा बनवतोय 49 धावा. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आलाय. फक्त एकच पाऊल आणि एकच धाव तो मात्र आपल्या अर्धशतकापासून दूर आहे आणि तो इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. राकेश सोबतीला आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी पुन्हा एकदा राजेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला दोन्ही राकेश इथे आपण पाहिलं तर बॅटिंग करतायत. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील मात्र जाईल थेट सीमारेषा पार. चरण षटकार, अर्धशतक पूर्ण करतायत, हाफ सेंचुरी बनवतायत आणि प्रेक्षकांची मन जिंकतायत. राकेश गजबी आपण पाहिलं तर इथे अर्धशतक पूर्ण करतायत. 17 चेंडूत बनवतायत 55 धावा.
तर नॉन स्ट्राईक वरती राज इथे आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. परंतु राकेशनं काय इम्प्रेस केलं आज आपल्या खेळानं. परंतु राजचं भाग्य आहे की त्याच्या नावावरती सगळ्या धावा दाखवते आणि काहीसा आनंद त्याच्या चेहऱ्यावरती असेल, थोडा वेळ का होईना. जोपर्यंत मॅच संपत नाही तोपर्यंत आनंद राकेशच्या चेहऱ्यावरती असेल, तितकाच आनंद राजच्या चेहऱ्यावरती देखील पाहायला मिळेल. 74 धावा धावपल कोत आहेत, 2 विकेट गमावल्यात, विनीत वरती हल्ला केलाय. खरं तर हे षटक फार इम्पॉर्टंट होतं, या गोष्टीबद्दल आपण चर्चा करत होतो. 4 चेंडू झालेत. बघून द्या सर. अंपायर सर चेक करून घ्या. यावेळेचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळला डीप लॉंगॉनला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. मॅजिक ओव्हर मध्ये आतापर्यंत 14 धावा आल्यात, म्हणजे बोनसच्या 7 धावा तर फिक्स झाल्यात. परंतु या चेंडूवरती जर षटकार चौकार आला तर आणखीन काही बोनस इथे आपण पाहिलं तर स्वराज्य ट्रस्ट संघाला तो मात्र इथे दिला जाईल. 2 गडी बाद 75, षटक क्रमांक 5, 19 चेंडू आणि बनवायच्या 53 धावा. बॅटची एच आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट येते, फलंदाज आउट होतोय, फलंदाज बाद होतोय. 5व्या षटकात आपण पाहिलं तर इथे विकेट येताना पाहायला मिळते. धक्का क्रमांक 3, 2 गडी बाद 75 धावा. 3 गडी बाद 75 धावा. बोनसच्या धावा इथे ऍड केल्या जातात. बोनस ऍड केला की अपडेट येईल. 1-2 मिनिटं फक्त. दोन 3 द्या, बॉल द्या. धावपल कोत आणि स्कोर कार्ड ती धावा 3 गडी बाद 82. विजयासाठी बनवायच्या 18 चेंडू आणि 46 धावा. बोनस ऍड केलाय. 3 गडी बाद 82 धावा धावपल कोत आहेत. 5 षटकांचा खेळ देखील आपण पाहिलं तर संपलाय. 18 चेंडू आणि 46 धावांची गरज आपण पाहिलं तर इथे विजयासाठी आहेत. रिक्वायर्ड रन 15.33, करंट रन आपण पाहिलं तर 16.40. 18 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे प्रत्येक षटकामागे. इथे आपण पाहिलं तर 15.33 ची सरासरी इथे आपण पाहिलं तर राखत बॅटिंग करावी लागेल स्वराज्य ट्रस्ट संघाला. तर एका बाजूला रोखाव्या लागतील नाथ ब्रह्म ढोल ताशा पथक संघाला. गोलंदाज यस कुणाल, फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय राकेशच्या बॅट मधून. चेंडू मात्र चाल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. इथे मैदानात येतोय SPL चौकार. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. धावपल कोते आकडे बदलतील. 3 गडी बाद 86 विजयाचे समीकरण. शेवटचे 17 चेंडू आणि बनवायच्या 42 धावा. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू खेळला तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल कोते आकडे आपल्याला इथे बदलताना पाहायला मिळत आहेत. एक धाव देखील आपण पाहिलं तर इथे फार महत्वाचे आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 3 गडी बाद 87 धावा. 6व्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे आणि गोलंदाजी देखील आपण इथे मैदानात पाहतोय. धावपल कोते बनवला जात आहेत. 87, 3 गडी बाद. शेवटचे चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे बाकी आहेत. 16 चेंडू आणि 41 धावा.
यावेळचा चेंडू होता तो देखील आपण पाहिला तर खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू अडवताना पाहायला मिळते, चुकी होते, परंतु चुकीचा मोबदला धावांच्या रूपानं देखील आपण पाहिलं तर इथे येतोय. 87 धावा धावफलक होत्या, तिथे आपल्याला आकडे बदलताना पाहायला मिळतील आणि स्कोर कार्डवरती धावफलक होती, काही धावा देखील आपल्याला येताना पाहायला मिळतात. 89 धावा धावफलक होत्या, 3 विकेट आपण पाहिलं तर गमावल्यात. करंट रन रेट आणि रिक्वायर्ड रन रेटमध्ये फारसं तफावत पाहायला मिळत नाही, परंतु प्रयत्न दोन्ही बाजूने सुरू आहेत. 15 चेंडू 39, 39 रन टू विन 15 बॉल. शेवटचे 15 चेंडू 39 धावा, हे विजयाचे समीकरण आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता सरळ बॅटनं समोर खेळलाय, थेट साईड स्क्रीनवरती. अर्थातच या स्पर्धेच्या मुख्य बॅनरवरती चेंडू जातोय सीमारेषा पार. मॅक्सिमम 6 रन षटकार. पंच्याण्णव धावा धावफलक होत आहेत, 3 विकेट देखील आपण पाहिले तर इथे गमावल्यात. या फटक्यांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला, स्वराज्य ट्रस्ट संघाला. ओव्हरपी चेंडू होता, डाव्या पायावरती टाकला आणि तो मात्र खेळलाय स्क्वेअर लेगला. एक टप्पा घेत सीमारेषा पार. 1 बाउन्स, चौकार, 4 धावा. 1 षटकार, 1 चौकार, 2 चेंडूती 10 धावा आल्यात. फार मोठी आक्रमकता देखील आपण पाहिलं तर बॅटर तृष्णराजच्या बॅटमधून इथे आपल्याला पाहायला मिळते. 99 धावा धावफलक होते आहेत, 3 विकेट गमावल्यात. शेवटचा 1 चेंडू देखील या षटकातील बाकी आहेत. 13 चेंडू 29. तेरा चेंडू आणि 29 धावांची गरज आपण पाहतो. एक चेंडू 1 धाव मात्र फार महत्वाचे असेल. थोडासा कानमंत्र देखील गोलंदाज इथे आपण देतोय. यस, कुणाल थोडेसे महागडे ठरतायत. या षटकात काही धावा देखील आपण पाहिल्या तर येत आहेत. आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार देखील आपण पाहिले, त्यामुळे धावसंख्या पूर्णपणे पुढे जाताना पाहायला मिळते. या षटकात 3 मोठे विकेट आलेत, 3 बाउंड्रीज देखील आपण पाहतोय. ओव्हरपी चेंडू होता आणि तो देखील खेळलाय टिप विकेटला कॅपमध्ये, थेट सीमारेषा पार. आणखीन एक मॅक्सिमम SPL 6 रन षटकार. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं तर इथे बनवायच्या 23 धावा. 128चा पाठलाग आहेत, 105 बनवल्यात, 3 विकेट गमावल्यात. 12 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज. करंट रन रेट 17.50, रिक्वायर्ड रन रेट 11.50. 12 चेंडू आणि बनवायच्या 23 धावा. 6 षटकांचा खेळ संपलाय. 3 गडी बाद 105. उर्वरित 12 चेंडू आपण पाहिले तर बाकी आहेत आणि बनवायच्या 23 धावा. सुशांत मते येत आहेत गोलंदाजच्या मार्कवरती 7वं षटक करण्यासाठी. तृष्णराज आणि राकेश या जोडीला आपण पाहतो बॅटिंग करताना. राकेश 20 चेंडू 61 धावा, तृष्णराज हजारे 4 चेंडू 18 धावा. चांगली बॅटिंग तृष्णराजने देखील आपण पाहिले तर केली. जिथे गरज होती तिथे तो आपल्या संघाला धावा बनवताना पाहायला मिळाला. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर इथे हवेत उडवलाय आणि चेंडू मात्र पाठवलाय थेट सीमारेषा पार. 6 रन षटकार. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलकोती आकडे देखील इथे आपण पाहिलं तर बदलतायत. 111 धावा त्या मात्र धावफलकोत्या. 3 विकेट इथे गमावल्या गेल्यात. या वेळचा चेंडू त्या कव्हरला ड्राईव्ह केलाय. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत अडवतो चेंडू. फेकी करेल तोपर्यंत काही धावा येत आहेत. धावफलकोत्याने स्कोर कार्ड देखील आपण पाहिलं तर इथे आकडे बदलतील. 112 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात धावफलकोती बनवल्या गेल्यात. इथे पुन्हा एकदा एक चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक दूरवरती राहील. 1 टप्पा घेत चेंडू मात्र चाईल सीमारेषेच्या पलीकडे. SPL खणखणीत, दणदणीत, सनसनीत चौकार.
4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो आणि धावफल कृती आपण पाहिलं तर इथे बनवल्या गेलात 116 धावा, 3 विकेट गमावल्या गेलात, 128 चा केला ते पाटलाकाने बनवायच्यात 12 धावा। यावेळेचा चेंडू होता डीप लॉंग ऑफला खेळलाय, समोर चांगला फटका देखील आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षण खराब। नाद ब्रह्म ढोल ताशा पथकानं ज्या चुका केल्यात ना त्या प्रचंड महागात ठरल्यात आणि चेंडू मात्र चाईल आणखीन एक सीमारेषा पार, SPL चौकार। पुढील टीम आपण सज्ज राहा, यानंतर पुढील सामना देखील आपण पाहणार आहोत। 3 गडी बाद 120 धावा। अखूट टप्प्याचा चेंडू होता, तो देखील आपण पाहिलं तर हवेत उडवलाय। एकशे 21 धावा धावफल कोत आहेत। शेवटचे 7 चेंडू आणि 7 धावांची गरज आपण पाहिलं तर विजयासाठी आहे। रिव्हर्स स्विचिटचा प्रयत्न होता, मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळत नाही, एक डॉट बॉल आपण पाहतोय, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात येतोय आणि विजयाचं समीकरण आपण इथे आपण पाहिलं तर मैदान ते बदललं जाईल। शेवटचे चेंडू आता इथे मैदानात असतील 6 चेंडू आणि बनवायच्या 7 धावा। शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आपण पाहतोय विजयासाठी। गोलंदाज इथे आपण पाहतोय, पहिला चेंडू स्लोअर वन धीम्या गतीने टाकलाय, चेंज ऑफ पेस गती परिवर्तन करून चेंडू एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर इथे येतोय आणि समीकरण बदलते। 5 चेंडू आणि 7 धावांची गरज। यावेळेचा चेंडू होता, तो देखील आपण पाहिलं तर इथे खेळलाय, सरळ बॅटने समोर फटका चांगला आपण पाहतोय, तोपर्यंत एक सिंगल येईल। धावफल कोते आपण पाहिले तर धावा इथे बनवलं गेला 3 गडी बाद 122। शेवटचे 4 चेंडू आणि बनवायच्या 6 धावा। यावेळेचा चेंडू होता, तो देखील आपण पाहिलं तर इथे खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू अडवतात, फेकी करतात, तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय। एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि विजयाचं समीकरण देखील आपल्याला इथे बदलताना पाहायला मिळेल। शेवटचे चेंडू देखील आपण पाहिले तर इथे बाकी आहेत 3 चेंडू आणि 5। पहिल्या 3 चेंडूवरती 2 आल्यात, शेवटचे 3 चेंडू आणि 5 धावा। तीन चेंडू 5। यावेळेचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर इथे खेळलाय, समोर एक चांगला फटका देखील आपण पाहतो आणि तिथे टिपलं असेल, विकेट होईल पतन, बॅटर होते बाद, मॅच मध्ये होते ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट, मॅच में ट्विस्ट। शेवटचे चेंडू आता इथे आपण पाहतोय 2 चेंडू आणि बनवायच्या 5 धावा। दोन चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज। मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर, 2 चेंडू 5। मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर खेळली जाईल, याची दोन्ही संघांच्या कॅप्टननी नोंद घ्यावी। सुपर ओव्हर 2 चेंडू 5। मॅच रोमहर्षक, मॅच रंगतदार, उत्कंठ शिगेला पोहोचला, डोळ्यांची पारणं फिरणारी मॅच। 2 चेंडू 5। अखूट टप्प्याचा चेंडू होता, इथे तर खेळलाय क्षेत्ररक्षक, चेंडू खाली टिपलाय, विकेट होईल पतन,
सामना आलाय शेवटच्या चेंडूवरती. एक चेंडू आणि बनवायच्या 5 धावा. मॅचच्या उत्कंठा संपायला तयार नाही. कोणताच संघ हार मानायला तयार नाही. प्रत्येक जण जिंकायला आलाय. प्रत्येकाला जिंकायचे, प्रत्येकाला लढायचे, प्रत्येकाला भिडायचे, प्रत्येकाला खेळायचे, प्रत्येकाला झुंजायचे. कारण का प्रत्येकाला शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीगचा विजेता बनायचे. एक चेंडू आणि बनवायच्या 5 धावा. मॅच रोमर्षक आहे, मॅच रंगतदार आहे. हाय व्होल्टेज ड्रामा देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू आणि 5 धावा. कोण जिंकेल या मॅच मध्ये ते देखील आपण पाहणार आहोत. स्वराज्य ट्रस्ट की प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय. नाथ ब्रह्म ढोल ताशा पथक संघ या 2 संघात रंगलाय. रोमहर्षक रंगतदार सामना. मॅच इज ऑन. सामना इथे आपण पाहिलं तर सुरू आहेत. ग्लोबल टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आनंद घेतात. त्यांचे स्वागत आहे. आणि ते सामना पाहत असतील तर एक चेंडू आणि बनवायच्या 5 धावा. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर. एक चेंडू 5. षटकार केला तर सामना संपेल. चौकार आला तर सामना टाय होईल. एक चेंडू 5 धावा. यावेळीचा चेंडू होता आणि तो हवेत उडवलाय आणि जाईल. एक टप्पा घेत की डायरेक्ट एक टप्पा घेत सीमारेषा पार. चौकार. शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीगची पहिली सुपर ओव्हर. सुपर से भी ऊपर सुपर ओव्हर देखील आपण इथे मैदानी पाहणार आहोत. आणि सुपर ओव्हरचा सामना तो देखील आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. हा बॅटिंग करणारी टीम बॅटिंग करेल, क्षेत्ररक्षण करणारी टीम क्षेत्ररक्षण करेल. पंच पण आहे तिथे थांबतील. पंचांना चेंडू जागेवरती दिला जाईल. अंपायर सर लगेच कंटिन्यू करा. हा पहिली सुपर ओव्हर आहे. जितू सर मॅच कंटिन्यू करा तिथेच. हा चुने चेंडू दिले जातील. मॅच कंटिन्यू करा. सुपर ओव्हरचे नियम सांगतो. 3 प्लेयरची स्वराज्य पथकाने 3 बॅट्समनची नावं द्यायची. इथे पटकन तुमचा 12 प्लेयर आहे. 3 प्लेयरची नावं जे बॅटिंग करणार आहेत. 2 गडी बाद झाल्यानंतर पुढे बॅटिंग करता येणार नाही. आणि नाथ ब्रह्म पथकाच्या प्रतिनिधीने बॉलरचं नाव द्यायचे. चला ना सुपर ओव्हरची मॅच आपण इथे कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे चला. सुपर ओव्हरला दुसरे पंच मैदान स्वप्नील सर. सुपर ओव्हरचा सामना आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करणारी टीम नाथ ब्रह्म ढोल ताशा पथक संघ आपल्याला क्षेत्ररक्षण करतात. चला बॅटिंग करणारी टीम बॅटर पाठवा. चला पटपट चला. सुपर ओव्हर आपण इथे पाहतोय. सुपर ओव्हरचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करणारी टीम चला बॅटिंग करेल आणि आपले बॅटर मैदानात येतील. स्वराज्य ट्रस्ट संघ आपले बॅटर पाठवा. चला नाथ ब्रह्म ढोल ताशा पथक आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. काय हरकत नाही. सुरुवातीला गोलंदाजाचं नाव कळवा, नंतर बॅटरचे नाव द्या. नाथ ब्रह्म ढोल ताशा पथक संघ बॅटरची नावं सांगा. चला ऑर्गनायझरनी सांगितले बॅटरची नावं आत्ताच कळवा आणि बॉलरचं पण नाव आत्ताच कळवा. हा बॉलिंग टीम आत्ताच बॅटरची नावं कळवा. आत्ता जात कमिटीने सांगितलं, आम्ही नाही. बॅटर बॉलर आत्ताच कळवा. पहिली सुपर ओव्हर आपण पाहतोय. खरं तर शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीगच्या पहिलंच पर्व आणि पहिलीच सुपर ओव्हर इथे आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. काय भव्य दिव्य आयोजन नियोजन आपण आज पाहतोय. या स्पर्धेचं जितकी भव्यता आहे तितकी दिव्यता आहे आणि पहिलीच सुपर ओव्हर इथे आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. सुपर ओव्हरचा थरार देखील आपण पाहतोय. सुपर ओव्हरचा सामना देखील आपण पाहतोय.
सुपर ओव्हर मध्ये कोण विजेता बनेल आणि कोणता संघ सुपर ओव्हर मधून इथे बाजी मारेल ते देखील आपण पाहणार आहोत. स्वराज्य ट्रस्ट बॅटिंग करेल तर गोलंदाजी करताना पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत नाथ ब्रह्म ढोल ताशा पथक पुणे हा संघ इथे आपल्याला पाहायला मिळेल. ऑफिशियली अंपायर मैदानावरती पोहोचलेत जितेंद्र लोंढे सर, अतुल रोंगे सर या दोन्ही पंचांना आपण पाहू शकाल मैदानावरती. सुपर ओव्हरचा थरार 128चा पाठलाग करत असताना 127 बनवल्यात आणि खरं तर या खेळपट्टीवरती या विकेट होती सेफ टोटल आतापर्यंत पाहायला मिळाला नाही. विजयाची गॅरंटी देणारी धावसंख्या आपण बनताना पाहिली नाही. हा सुपर ओव्हर टाय झाली तरी सुपर ओव्हर नाही, जोपर्यंत मॅचचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर. हा फक्त खेळाडू चेंज होतील, जे बॅटिंग करणार त्यांना पुन्हा बॅटिंग करता येणार नाही, जे गोलंदाजी करणार त्यांना पुन्हा गोलंदाजी करता येणार नाही. ओके ओके थँक्यू. पुन्हा मॅच कंटिन्यू होताना पाहायला मिळते. आपण पाहतोय अंपायर जितेंद्र लोंढे सरांना आपण पाहतोय. डीपी पॅनल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहिलं तर जितेंद्र लोंढे सर, अतुल रोंगे सर, मास्टर माइंड डीपी पॅनलचे हे प्रमुख अंपायर इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहिले तर पहिलं षटक घेऊन गोलंदाज इथे आपण पाहतोय समीर. पॉवर प्ले आपण पाहतोय आणि खरं तर सुपर ओव्हर मध्ये पहिला चेंडू पाठवलाय थेट सीमा पार, चरण षटकार. तर धावपल होत आहे, 2 चेंडू टाकलेत. यावेळीचा चेंडू पुन्हा जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि चेंडू जाईल सीमारेषा पार, चरण षटकार. संकेत कंदल आपण पाहिलं, प्रयत्न चांगला होता आणि स्वतः संकेत कंदनी सांगितलं षटकार आहे. एकदा त्याच्या खिलाडू वृत्तीसाठी जोरात टाळ्या वाजवा. सहजासहजी खेळाडूंकडनं या गोष्टी पाहायला मिळत नाही, परंतु संकेत कंदनं पुन्हा एकदा आपली खिलाडू वृत्तीचं प्रात्यक्षिक दाखवलंय. 3 चेंडू 18 धावा. यावेळीचा चेंडू ता इथे केलाय क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवते फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. सुपर ओव्हर मध्ये 19 धावा, 4 चेंडू टाकलेत, 2 चेंडू बाकी आहेत, परंतु जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. राजेश वाघमोडे 4 चेंडू 19 तर राकेश गजबीये बॅटिंग साठी आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू ता डीप लॉंगॉनला खेळलाय. संकेत तैनात आहे. चेंडू अडवते फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल होती 5 चेंडू आणि 20 धावा. 20 धावा धावपल होत आहेत. 5 चेंडू आपण पाहिले ते टाकलेत. शेवटचा एक चेंडू आपण पाहिलं तर सुपर ओव्हरचा बाकी आहे. गोलंदाज आपण पाहतो SM. फुल टॉस आणि तिथे चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय. थर्ड अंपायर चेक करतायत काय निर्णय असेल ते देखील आपण पाहणार आहोत. परंतु सुपर ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर फार मोठं आक्रमण देखील आपण पाहिलं तर इथे होताना पाहायला मिळते. 4 षटकार आतापर्यंत इथे खेळलेले आहेत, परंतु या चेंडूच्या निर्णयाची प्रतीक्षा तुम्हाला सगळ्यांनाच आहे. फेअर डिलिव्हरी असेल की नो बॉल असेल, नो बॉल असेल की फेअर डिलिव्हरी असेल, चर्चा अजूनही सुरू आहेत. मुख्य पंच आपण पाहतोय जितेंद्र लोंढे सर. सध्याच्या घडीला नो बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय तर इट्स नो बॉल. नो बॉल प्लस षटकार. 7 धावा
आणि धावपल कोती बनायला गेल्यात 27 धावा. फ्री बॉल. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर इथे अडवलाय संकेत कंद. जिथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक करतोय. रनआउटची संधी. बॅकअप तिथे आपण पाहिलं तर हा विकेट किपरनं फेकी केली. तोपर्यंत धावांसाठी प्रचंड मोठी धावपळ आणि इथे बॅटर होईल रनआउट. धावबाद. 3 धावा पळून पूर्ण धावपळ कोती बनवल्या 30 धावा आणि विजयासाठी बनवायच्यात 31 धावा. 30 धावा देखील आपण पाहिलं तर धावपळ कोती बनवल्या गेल्यात. विजयासाठी आपण पाहिलं तर 31 धावांचं टार्गेट आपण पाहिलं ते ठेवलेलं आहे. तीस धावा देखील आपण पाहिलं तर बनवल्यात. विजयासाठी 31 धावांचं टार्गेट आपण पाहिलं ते ठेवलंय. सुपर ओव्हर आपण पाहते. सुपर से भी ऊपर. पहिल्याच सुपर ओव्हरच्या षटकात म्हणजे पहिल्या डावात सुपर ओव्हर मध्ये 30 बनवल्यात आणि विजयासाठी बनवायच्यात आता नाद ब्रह्म ढोल ताशा पथक पुणे संघाला. 6 चेंडू 31 धावा. या स्पर्धेत काही घडू शकतं आणि खरं तर ते आपण घडताना पाहिले. पहिलं पर्व आणि पहिल्याच पर्वात पहिली सुपर ओव्हर पाहिली. कुणालाही वाटलं नव्हतं ना भूतो ना भविष्य सुपर ओव्हर मध्ये 30 धावा आल्यात. 31चं टार्गेट आपण पाहिलं ते ठेवले. कुणालाही वाटलं नव्हतं सकाळच्या सत्रात पहिल्या मॅच मध्ये एवढा मोठा स्कोर कार्ड उभा राहील जो 8 षटकात कधी पाहायला मिळाला नाही. तो या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळाला आणि खरं तर नाही तो चेस नाही झाला. त्याच्या जवळपास बी नाही गेले. हो 144 धावांनी विजय मिळवला बॅटिंग करणाऱ्या टीमनं. हा 128च्या जवळपास गेले. 127 पर्यंत पोहोचले जो की अनेकांना वाटलं असेल की सेफ टोटल आहे. 128 बनवलं म्हणजे सहज विजय मिळवला जाईल परंतु ते इतकं सोपं नाही. पहिल्याच षटकात जी सुरुवात झाली ना 25 धावांनी ती कंटिन्यू त्याच प्रकारे सुरू राहिली आणि 127 बनवल्या. मॅच टाय झाली. सुपर ओव्हर रंगते आणि सुपर ओव्हर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर इथे आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 6 चेंडू आणि बनवायच्यात 31 धावा. क्षेत्ररक्षणासाठी आपण पाहिलं तर स्वराज्य ट्रस्ट हा संघ होतो मैदानात दाखल. तर बॅटिंग साठी आपण पाहणार आहोत नाद ब्रह्म ढोल ताशा पथक पुणे हा संघ इथे आपल्याला पाहायला मिळेल. डीपी पॅनलचे अंपायर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मध्ये सध्या 2च पॅनलची चर्चा आहे. एक जेपी पॅनल एक डीपी पॅनल आणि खरं तर हा कॅप हा इथून पुढच्या संघांना विनंती आहे. कमिटीने सगळ्या टीमला जवळपास कॅप पोच केलेला आहेत. त्याच कॅप घालायचे. आता राहू द्या सर. जितू लोंढे सर आता राहू द्या. कमिटीने सांगितलंय सुपर ओव्हर साठी राहू द्या. इथून पुढच्या मॅच साठी कंपल्सरी कमिटीने दिलेल्या कॅप घालाव्या लागतील. याची सगळ्या खेळाडूंना विनंती असेल. डीपी पॅनलचे अंपायर आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतात. एका बाजूला जितू लोंढे सर आहेत, अतुल रुंगे सर आहेत. हे दोनही पंच खास करून दीपक पिळगावकर सरांचे फार विश्वासू आहेत आणि खरं तर तेच इथे आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. जितका विश्वास स्वप्नील कपिले सरांवरती नाही तितका विश्वास जितेंद्र लोंढे सरांवरती आहे. विशेष करून मिनीनाथ गाडेलकर सरांवरती देखील दीपक सरांचा फार विश्वास असतो. त्यांनाही कित्येक वर्षे आपण सातत्याने त्यांच्या पॅनलमध्ये काम करताना पाहिलेलं आहे आणि खरं तर हे 4 पंच इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 30 बनवल्यात. 31 धावांचा पाठला करायचा आहे. 6 चेंडू 31 धावा त्या देखील आपण पाहिलं तर इथे बनवायच्यात. 6 चेंडू आणि 31 धावांची गरज आपण पाहिलं तर इथे विजयासाठी आहे. चला विनंती आहे पटपट आता लगेच आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. सुपर ओव्हरचे दुसरा डाव देखील आपण पाहिलं तर इथे सुरू होते. एकतीस धावांची गरज. गोलंदाजीच्या मार्गावरती राज वाघमोडे. तर बॅटिंग साठी आपण पाहतोय आघाडीचे बॅटर मैदानात उतरलेत. एका बाजूला आपण पाहतोय स्ट्राईक एंड होती SM. नॉन स्ट्राईकला संकेत कंद. तर गोलंदाजी करेल सुपर ओव्हर मध्ये
राज वाघमोडे. मुख्य पंच जितेंद्र लोंढे सरांना पार करत उजव्या हाताच्या बाजूने आपण पाहतोय राज वाघमोडे. पहिला चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय स्क्वेअर लेगला सीमा पार. टिट फॉर टॅट जसं तशी सुरुवात आपण पाहतोय. प्रत्युत्तर तर दिलंय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीगचा खणखणीत चौकार. SPL चौकार आपण पाहतोय. पहिलं पर्व आणि पहिल्याच पर्वात पहिली सुपर ओव्हर ती देखील आपल्याला इथे रंगताना पाहायला मिळते. दुपारच्या सत्रात प्रचंड कडाक्याचं ऊन आपण पाहतोय परंतु प्रचंड मोठी चुरस मैदान होती आहे. यावेळीचा चेंडू होता मिडल ऑफ द बॅट होत नाही. जमिनीच्या समांतर ग्रासला कापत कापत चेंडू. एक धाव दुसरीचा प्रयत्न रनआउटची संधी. विकेट येईल रनआउट. अतिघाई संकटात नाही नजर हटी दुर्घटना घटी. विकेट येईल संकेत कंद रनआउट धावबाद. पहिल्या विकेट होईल पतन आणि पहिला बॅटर आउट होतोय संकेत कंद रनआउट धावबाद. एक गडी बाद 5 धावा. विजयाचे समीकरण देखील आपण पाहिले तर इथे बदललंय. शेवटचे 4 चेंडू इथे आपण पाहिले तर बाकी आहेत आणि विजयासाठी देखील 26 धावा त्या मात्र बनवायच्यात. 26 रन टू विन 4 बॉल. यावेळीचा चेंडू होता बॅट आणि बॉलचा संपर्क आहे. SM साठी एक डॉट बॉल. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे 3 चेंडू आणि 26 धावा. स्वराजचे ट्रस्ट आपण पाहिलं तर इथे बॅटिंग करताना 30 बनवला. 31चं टार्गेट ठेवलं आणि आता दुसऱ्या डावात नाथब्रह्म ढोल ताशा पथक संघ इथे आपण पाहतोय. रोहन पवार नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. SM स्ट्राईकला आहे तोपर्यंत एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न तिथे नकार. एक गडी बाद 6 धावा. शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 25 धावा. दोन चेंडू आणि 25. 5वा चेंडू आपण पाहिलं तर इथे टाकला होतोय. सुपर ओव्हर आपण पाहतोय. एक गडी बाद 6. यावेळीचा चेंडू आणि तो पाठवलाय रोहन पवारनं थेट सीमा रेषा पार. शगुन चौकाच्या जवळ गेलाय आणि चेंडू पोहोचलाय सीमा रेषेच्या पलीकडे. मॅक्सिमम षटकार. एक गडी बाद 12 धावा. शेवटचा एक चेंडू आपण पाहतोय. यावेळीचा चेंडूचा परफेक्ट यॉर्कर आणि सामना संपला.